गाइस, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आहे आर एन डेव्हलपर्सचा डे 8 आणि आपण आत्ता आलेलो आहे आर एन डेव्हलपर्सला. म्हणजे गाईज काय असतं, दिवसभर आपल्याला ऑलरेडी ना खूप सारे साईटवर जावं लागतं. आज सकाळपासून गोडाऊनला गेलो, गोडाऊनपासून मटेरियल उचलल्यानंतर क्रिसंट फॉर्च्यूनला गेलो, तिकडं मटेरियल टाकलं. त्यानंतर ऑफिसला गेलो. गाईज, ऑफिसला आज आपल्या गायकवाड साहेबांचा वाढदिवस होता, वाढदिवस साजरा केला. त्यानंतर आपले आले पंप, मग परत फॉर्च्यून आणि क्रिसंटला गेलो गाईज. आणि त्यानंतर तिथं आपण पंप वगैरे जे काय होते ते सगळे आपण तिथं उतरून घेतले. आणि त्यानंतर आज आपल्याला गाईज बघायचं आहे वर्क किती कम्प्लीट झालं. ॲक्च्युली काल आहे ना इकडची काही फुल वेल्डिंग बाकी होती आय थिंक, हे बघा. सो झाली असं मला वाटतं. हां गाईज, हे बघा, ही फायनली जेवढी पण म्हणजे ज्या ब्रांच टाकलेल्या होत्या आपण, यांची सगळ्यांची फुल वेल्डिंग झालेली आहे. आणि आज असं समजा गाईज का आपलं जे ग्राउंड फ्लोअरचं काम आहे आय थिंक पूर्णच झालं आहे. 99% पूर्णच झालेलं आहे. आता बाकी गाईज फक्त 4 ब्रांच लावायच्या, 4 ते 5 ब्रांच लावायच्या. त्या कशा, हे बघा गाईज, हा जो हेडर दिसतोय ना आपल्याला 80चा हेडर आहे. तर इथून एक आपल्याला 80चा हेडर घ्यायचा आहे, इथून असा असा असा. त्यानंतर गाईज इथून टर्न होणार. त्यानंतर गाईज इथे एक ब्रांच आहे पुढं, त्या ब्रांचला कनेक्ट होईल ती, आणि तिथून पुढं जाणार आहे मग आपला 32चा पाईप. म्हणजे 32ला पुढं जाऊन किती नाही, 32 नाही 40चा पाईप जाईल, कारण तिथं पुढे येणार आहे 4 स्प्रिंकलर, नाही का. आणि त्यानंतर गाईज कालचं एक खूप महत्त्वाचं काम बाकी होतं. म्हणजे एका ठिकाणी काल मी तुम्हाला गाईज दाखवलं होतं तर ह्या ठिकाणी पाईप यायला जागा नाही, तर आपल्याला एकच ब्रांच टाकून एक ब्रांच टाकून एकच हेडर टाकून त्याच हेडरला टोटली आपल्याला 10 स्प्रिंकलरचे पॉईंट द्यायचे गाईज. हे बघा, हा आहे गाईज आपला 50चा हेडर. तिथून त्यानंतर गाईज इथपर्यंत, आणि इकडं जायला आहे ना गाईज, या साईडला जाण्यासाठी स्प्रिंकलरला इथून ही भिंत आडत होती, इथून ही लिफ्ट आडत होती. सो चान्सच नव्हता आपल्याला काही, नाही का. तर मग आपण काय केलं, हा जो हेडर आहे हा 50चा हेडर घेतला गाईज. याच्यामध्ये स्प्रिंकलर आलेले आहे बघा, 1, त्यानंतर हे बघा हा 2, 3, 4 आणि तो एक 5. आणि त्यानंतर गाईज आपण काय डोकं लावलं माहिती आहे का, म्हटलं जागा नाही आहे तर आपण हा जो 50चा हेडर टाकला याच्या साईडनी ब्रांच काढू. सो हे बघा, इकडून एक ब्रांच काढली, त्यानंतर इकडून एक ब्रांच काढली, हे झाले 5. नंतर ते एक 6, 7, त्यानंतर गाईज परत ह्या साईडने पण काढली 6, 7, नंतर एक 8 आणि एक 9. हे बघ, एक तुम्हाला लांबून गाईज बरोबर दिसले बघ. डायरेक्ट आपण म्हणजे असं टी टाईप केलं, एच मारलंय पूर्ण, नाही का, बा पूर्ण एच मारलेला आहे. आणि त्यानंतर ही जे लिफ्टचा डक आहे याच्या इथं पण आपल्याला 2 स्प्रिंकलर ऑलरेडी ऍड करायचे होते. सो गाईज, हा जो 50चा हेडर दिसतो याच्यामधून आपण एक स्प्रिंकलरचा घेतला पॉईंट. आणि ही जी एरिया आहे गाईज, ही आहे टोटली, तर आय थिंक सांगता नाही एरिया कितीची, बट याच्यामध्ये पण एक स्प्रिंकलर देऊन टाकला. त्यानंतर गाईज ही जी लिफ्ट आहे, ह्या लिफ्टच्या इथं पण एक स्प्रिंकलर आपण देऊन टाकला. सो म्हणजे इथलं जे काम होतं ते पूर्णच कव्हर झालं. आणि ऑलमोस्ट बाकीचं पहिलेचं जे काम होतं गाईज ते ऑलरेडी सर्व काही पूर्ण झालेलं होतं. आणि सगळ्याची फुल वेल्डिंग पण झाली होती. बट आता जसं इकडं एच मारलेलं आहे गाईज आपण, तसंच इकडं पण मारायचं होतं. तो आता आपण बघू एच मारलं तिकडं. आपला भाऊ मस्त जोरदार काम करतोय. बाबू कसं आहे, जाळ धूळ एक सोबतच नसतो गाईज. नाद भाऊचा डायरेक्ट कन्फर्म. हां, हे बघा, इथं पण तसंच करायचं आपल्याला. आता तर ॲक्च्युली आम्ही याची पॅकिंग नाही मारेल, तर लटकून दिलेलं आहे तिथं. हा इकडून येणार आहे, हा पण 50च आहे टाकलेला आहे. आणि जसं आली तिकडं जसं काही त्या साईडला जसं लिफ्टचा विषय होता लिफ्टच्या समोर, तसेच लिफ्टचा डक आहे याच्या समोर पण एक स्प्रिंकलर दिलेला आहे. आपलं टॅगिंग मारायचं काम चालू आहे मस्त धनकेवर. आणि त्यानंतर इकडं पण तसंच एच येणार आहे आपलं काही. राम राम. हा जो 50चा पाईप याच्या पुढं अजून एक 50चा पाईप जाणार आहे आपला. त्यानंतर इथे एक स्प्रिंकलर, पुढं एक, तिकडे एक, तिकडे एक, म्हणजे टोटली तिकडं जसे आपण 9-10 स्प्रिंकलर दिलेले आहे 50च्या हेडरमध्ये तसेच येणार आहे. आणि अजून काय होणार आहे गाईस, हां बरोबर, हे गाईस इथं पण एक स्प्रिंकलर वाढून दिलेलं आहे या एरियासाठी. सो फक्त बाकी आता इथलं ही जी एरिया आहे गाईस, ही एरिया पण आपल्याला कव्हर करायची आहे.
याच्यामध्ये पण इथून एक पॅकिंग मारून पुढे घेऊन एक स्प्रिंकलर आपल्याला ऍड करायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट काम झालेलं आहे. 99% गाईज काम झालेलं आहे. आपला माणूस एकदम दणकेव मस्त कटिंग वगैरे करतोय. कसलं दूर निघते काही खरं नाही. तेव्हा तो एक आला तिकडून, काही खरं नाही. काही नुसता पोरी सोबत बोलत राहत होते. ठीक आहे, पाहिजे कामामध्ये थोडी काहीतरी टाइम स्पेंड करण्यासाठी. बरोबर आहे की नाही काय गाईज. आय होप तुम्हाला आजचा RN डेव्हलपर्सचा डे 8 नक्कीच आवडला असेल. कारण विचार करण्याची गोष्ट आहे का काळे साहेबांचे जे माणसं आहे गाईज 8 दिवसात एवढं कामं वाढलेले आहे प्रमाणाच्या बाहेर. आणि गाईज तुम्हाला पण जर फायर सिस्टमचं म्हणणं म्हणजे जसं की हायड्रन सिस्टम म्हणा, त्यानंतर फायर एक्सटिंग्विशर म्हणा, त्यानंतर स्प्रिंकलर सिस्टम म्हणा, किंवा फायरमधली गाईज कोणती पण सिस्टम म्हणा तुम्हाला जर करायची असेल आणि कमी रेटमध्ये करायची असेल, म्हणजे कमी रेट म्हणजे कसे जे मार्केटमध्ये आत्ता आलेले त्यांच्या रेट सारखे नाही. कारण याच्या अगोदर गाईज इथं एका जणांनी पाईप यूज केले होते. ऑलरेडी इथं कोणीतरी एका फायरवाल्याने काम केलेलं आहे आणि एवढं भंगार काम केलेलं आहे. डायरेक्ट सी क्लासचे पाईप वापरलेले आणि आपले जे पाईप राहते सगळ्या स्टँडर्ड राहते गाईज. हे बघा GIचे असतात. GI वापरायचं कारण काय असतं गाईज का GIला गंज नाही लागत लवकर आणि MS ला लवकर गंज लागतं. असं गाईज तुम्हाला जर काम करायचं आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा स्टार फायर सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडला. आपली जी ब्रांच आहे गाईज, ब्रांच आहे नाशिकमध्ये पण एक ब्रांच आहे, त्यानंतर पुण्यामध्ये पण ब्रांच आहे. ऑलमोस्ट कुठं पण काम असलं ना आपण काम करतो. बाहेर कंट्रीमध्ये पण काम असलं तरी आपण नक्कीच काम करतो. तर चला गाईज भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या RN डेव्हलपर्स घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय माता.